गजानन महाराज टेंबे महाराज सरस्वती टेंबे स्वामी गजानन महाराजांच्याकडे बघत टाकलं बाळाभाऊ विचार करते हेच काय बाबा आले बसले टकलावून बघू लागले टुकुर टुकुर देखते हो क्या माझ्या माय बाबू बाजूच्या देवाला तसंच या बाळाभाऊ गजानन महाराजांना म्हणाला महाराज हेच काय हो तुमचे भाऊ आले बसले पलंगावर बोलले माझ्या गाव मध्ये सचिन कारण महाराज परिस्थिती अति कठीण श्री संत जसा आपण पंढरी याही वेळेस मला असं वाटतंय की पंढरपूरची शेवटची वारी करा या देहाने बरोबर या देहाने पहा शरीर देह वेगळं चित्त म्हणजे मन वेगळं आलं लक्षात त्या दिवशी सांगितलं काही काही मनाने वारी घडघड मन जर कधी तुम्ही शेगावला नेऊन टाकलं वारी घडघड है ना संत मंडळी म्हणतात ना मन मोहिले गोविंद आमचं मन गोविंदमय झालं तसंच गजानन महाराज म्हणतात अरे आता माझं शरीर थकलेलं आहे तुम्ही सर्वांनी मला घेऊन पंढरपूरला घेऊन विठ्ठलाचं दर्शन घडून द्या मला काहीतरी विठ्ठलाला सांगायचं आहे भक्त मंडळी उठून उभे राहिली गजानन महाराजांचा हात धरला त्यांना उठवलं बैलगाड्यामध्ये बसवलं आणि त्यांना घेऊन पंढरपूरच्या वारीला निघून गेले खिन्न होते उदास नवे नवे पंढरपूरला पोहोचले चंद्रभागेत गजानन महाराज सर्व भक्त मंडळीने स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेऊ लागले सर्व जण नियम आहे महाराज प्रथम चंद्रभागेत स्नान पुंडलिकाचं दर्शन नंतर काय करायचं नामदेव पायरीचं दर्शन नंतर पांडुरंगाचं दर्शन हा नियम आहे पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि सर्व जण भक्त मंडळी गजानन महाराजांना घेऊन महाद्वार मध्ये आता लक्ष देऊन कथेकडे लक्ष द्या चित्त एकाग्र करून कथा श्रवण करा महाराज कारण शेवटचा भाग आहे सर्व भक्त मंडळींनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं गजानन महाराजांनी विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं डोळ्यामध्ये अश्रू आले गजानन महाराजांच्या डोळ्यातले अश्रू
विठ्ठलाच्या चरणावर पडलो. गजानन महाराजांनी विठ्ठलाकडे बघितलं, हात जोडले, खिन्न होते, उदास होते आणि विनवणी करू लागले. हे देवा पंढरीनाथा, हे अजिंक्य अद्वैता समर्था, हे भक्त परशा रुक्मिणी कांता, ऐक माझी विनवणी. गजानन महाराज म्हणतात, हे रुक्मिणी कांता, हे पांडुरंगा, देवा मी भाद्रपदासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयचे रावयासी तुझ्या चरणासा. देवा पांडुरंगा, मला असं वाटतं की भाद्रपद महिन्यामध्ये अखेर तुझ्याकडे यावं. पांडुरंगा विठ्ठला त्रासलो रे. पहा, गजानन महाराज त्रासले. कशाला? शरीराला त्रास असणार, भगवान मंडळी नाही त्रास. जे कर्म मनुष्य करतो ना, त्या कर्माला मनुष्य त्रास असतो. कर्माला मनुष्य त्रास करणार. आज ज्यांनी आपल्या या छातीमध्ये त्र्यंबक कवर यांची भूमिका केली, तुम्हाला माहित आहे ना, आपल्याच गावात त्यांनी परिवाराने हात जोडून विनवणी केली की म्हणे, महाराज तुम्हाला आम्ही एकच मागतो, जो आमचा कर्मकांड आहे यामधून आमची सुटका करा. अवश्य त्यांची इच्छा गजानन महाराज पूर्ण करणार. टाळी वाजवा. म्हणून म्हणतात, गजानन महाराज पांडुरंगाला म्हणाले, विठ्ठला मला असं वाटतंय की तुझ्या चरणाजवळ यावं. विठ्ठला पांडुरंगा बोलले रे पुरे, वेळी वागुदे उत्तर, करा क्षमा प्राग महाराजाच्या निशिष्य. पांडुरंगा आजपर्यंत जे मी कर्म केले असेल, काही चुका घडल्या असेल तर मला माफ कर. गजानन महाराज विठ्ठलाकडे बघत होते. पांडुरंगा, पांडुरंगा आम्ही जातो आमच्या
गजानन महाराजांना जेवढं भक्त मंडळी मठामध्ये आली, बाळाभाऊ उठला, महाराजांच्या मागे गेला ना आधार दिला. महाराज आधार दिला हो, कारण शरीर थकलेलं होतं. ज्याप्रमाणे पांडव होते, पांडव किती 5, त्याप्रमाणे गजानन महाराजांच्या जवळ 5च शिष्य होते. का खरे सेवा करणार. गजानन महाराज म्हणतात, अरे भक्तांनो, तुम्ही गावोगावी जा, सर्व भक्त मंडळींना सांगा की गजानन महाराजांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मठामध्ये बोलावलेला आहे. दिवस निवडला महाराज भाद्रपद शुद्ध पंचमीचा, शके 1132, दिनांक 8/9/1910 आणि गुरुवार दिवस होता. दिवस निवडला कोणी? गजानन महाराज. माझ्या माय बाप साधू संतांना तुम्ही साधारण समजू नका. माझे मरण देखील मी डोळा, त्यांना सर्व माहित असते. महाराज बाळाभाऊ गेले, महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं, रडू लागला. गजानन महाराज बाळाभाऊ, ए बाळा रडू नको, कारण पण ते फाटल्यानंतर लक्ष कथेकडे द्या. साधारण भाग नाही आहे, फक्त तुम्ही गजानन महाराजचं दर्शन घेता, वारी करता, परंतु जणू काही अश्रूचा पूर. कदा मधलागी विसरू नका, मी आहे इथेच. शेवटची शब्द आहे. अरे बाबा, माझ्या भक्तांनो, मी गेलो असं तुम्ही समजू नका रे, परंतु एक लक्षात ठेवा, आजपर्यंत जशी तुम्ही भक्ती केलीस ना, या भक्तीमध्ये अंतर देऊ नका. खरी सर्व भक्त मंडळीकडे डोळे भरून बघितले. पहा, डोळे मिटवले आणि मुखामधून जय गजानन. गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गजानन महाराजांच्या पार्थिव देहाला सजवू लागले. महाराज डोळ्यामध्ये अश्रू, सर्व भक्त मंडळी कणकणात बोलते, मित्रांचा विचार करतात. जणू काही श्रीराम प्रभू कृष्ण आम्हाला सोडून गेले आहे. ज्याप्रमाणे गोकुळ नगरीमध्ये दुग्ध पसरलेलं होतं, गोपिकांच्या डोळ्यातून अश्रू
14 वर्षाचा वनवास पूर्ण करण्याकरता श्रीराम लक्ष्मण सीताजी निघाल्या. शोक पसरलेला होता. तीच स्थिती शेगाव नगरीमध्ये झाली महाराज. सर्व भक्त मंडळी दादा अश्रूच्या धारा वाहत. भक्त मंडळींनी गजानन महाराजांच्या पार्थिव देहाला शोधू लागले. स्नान घातलं, वस्त्र चढवले, पूजन करू लागले. पुष्पांच्या माळा गळ्यामध्ये घातल्या. एवढंच नव्हे महाराज, गजानन महाराजांच्या पार्थिव देहाची संपूर्ण शेगाव नगरीमधून मिरवणूक काढू लागली. सर्वांनी हात वर कर. ओ गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन